राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोलापूर शहरातील माजी आमदार रविकांत पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी पुणे सर्किट हाऊस येथे भेट घेऊन नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या। तसेच सोलापूर शहरातील विविध विकास कामांविषयी अजित पवार यांनी या दोघांशी प्रदीर्घ चर्चा केली। सोमवारी शहरातील लिंगायत कन्नड भवन यांच्या निधीसंदर्भात तसेच सोलापूर शहर पाण्याची दुहेरी पाईपलाईन, महात्मा बसवेश्वर स्मारक असे अनेक विषय सुधीर खरटमल आणि रविकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यासमोर सविस्तर मांडणी केली। त्यावर अजित पवार यांनी सांगितले की सुधीरजी, आपण सांगाल ते काम मार्गी लावून देतो। आपण सोलापूरचे ज्येष्ठ नेते आहात, आपल्याला शहरातील खडणकडा माहिती आहे। आपल्या पुढाकारातून सुचवलेल्या शहरातील विविध विकास कामांसंदर्भात तात्काळ मान्यता देण्यात येईल। आपल्याला चांगल्या वाईटची जाण आहे। अजित पवार जे बोलतो ते करतोच हे आपण जाणता। त्यावर सुधीर खरटमल यांनी लिंगायत कन्नड भवनसाठी आपण जो 70 लाखाचा निधी मंजूर केला होता त्यासाठी आपले धन्यवाद। त्याचे उद्घाटन माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणेमामा यांच्या हस्ते करण्यात आले। त्यांनी 1 कोटी अधिकचा निधी जिल्हा नियोजनमधून लिंगायत कन्नड भवनसाठी मंजूर केला होता, परंतु मधल्या काळात सत्तांतर झाल्यानंतर तो निधी उपलब्ध होऊ शकला नाही। त्यामुळेच आपण अधिकचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली। त्याला दादांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। मुंबईला परत भेटायला येण्याचे निमंत्रणही दिले। माजी आमदार रविकांत पाटील यांनी महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या जमीन अधिग्रहण संदर्भात विषय उपस्थित केला। त्यावर अजित पवार यांनी महात्मा बसवेश्वर स्मारक तसेच सोलापूर शहरातील दुहेरी पाण्याची पाईपलाईन या संदर्भात लवकरच मंत्रालय स्तरावर बैठक घेऊ, त्याकरिता रविकांत आणि सुधीर आपणास निमंत्रण असेल असे सांगत त्यावेळी सर्व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले। या प्रसंगी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, शहर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, अनिल उकरंडे आदी उपस्थित होते।